सागर, ए सागर, सागर, सागर उठ. अरे उठ ना. अरे उठ ना, झोपून काय राहिलास? काय झालं कॉलेजमध्ये? काय? तेच तर मी विचारायला आली आहे. काय झालं कॉलेजमध्ये? मला काय माहित. तुला खरंच माहिती नाही? मग ती मुक्ता काय म्हणत होती? आज सकाळी फिरायला जाताना मुक्ता तुझ्याबद्दल बोलता बोलता अचानक थांबली. मला तेव्हापासून खूप काळजी वाटायला लागली. हे बघ सागर, माझ्याशी प्लीज खोटं बोलू नकोस. अरे काय चाललंय काय तुझं? सागर, एक गोष्ट लक्षात घे. प्रत्येक वेळी तू गोंधळ घातलास की हरिकाका धावून नाही येणार. तुला कसं समजावून सांगू राजा? अशी प्लीज कुठलीही गोष्ट करू नकोस की आपल्या फॅमिलीला शर्मेनी मान खाली घालावी लागेल. विनाकारण कुणालाही त्रास देऊ नकोस. कधी आणि कसं कळणार आहे तुला सागर? सागर, झालं तुझं? आता झोपू? मुक्ता, हा म्हणता मोहिमेचा पहिला दिवस उद्यावर येऊन ठेपला. पण मॅम, आपली तयारीही खूप छान झाली आहे आणि मुख्य म्हणजे विषय वेगळा असूनही खूप छान रिस्पॉन्स आहे. मला वाटतं येतील स्टुडंट्स. फ्रँकली सांगू का मॅम, these days people are not interested in anti-dowry and that. I disagree. काय ना मॅम, आजकालची मुलं फ्रेंडशिप, लव अशा खूप बाता मारतात, पण जेव्हा प्रत्यक्ष लग्नाची वेळ येते तेव्हा माय मदर वोंट अग्री, माय फादर विल ऑल्सो डिसअग्री, हे सगळे रिच्युअल्स व्यवस्थित पार पाडतात. काही ठिकाणी ना तर हुंड्याचे रेट कार्ड्सही आहेत. मला वाटतं मॅम, आपण अँटी डावरीच्या बरोबरीने रजिस्टर कोर्ट मॅरेज ही आयडिया पण प्रमोट केली पाहिजे. काय ना, आजकाल लग्नांमध्ये खूप खर्च वाढायला लागलाय. हो ना, आणि इथे आपल्याला एकही स्पॉन्सर मिळत नाही. म्हणजे सागरनी काहीच केलं नाही ना, अगदीच तोंडघशी पाडलं त्याने. काय ना मॅम, बाकीच्या उद्योगातनं वेळ मिळाला तर हे सगळं करेल ना. आणि ॲज इट इज त्याची स्पॉन्सरशिप मांडण्याची पद्धत म्हणजे खंडणी मागण्यासारखी. त्यामुळे आता जरा बिलं पेंडिंग ठेवा. उद्या कार्यक्रम सुरू करू आणि मग खर्चाचं बघू, नाही तर आपण कॉन्ट्रीब्युशन काढू. मॅम, माझा एक मित्र आहे कैवल्य, तो आपल्या नाटकाचं म्युझिकही देतोय. तो आपल्याला स्पॉन्सरशिप आणून देऊ शकेल. मी विचारू त्याला? अगं परवानगी कशाला विचारतेस? लगेच उद्याच विचार. बघितलं, चांगल्या कामासाठी कुठूनही पैसे उभे राहतात. राकेश. येस मॅम. अरे तू त्या वकिलांशी बोलणार होतास ना, की जे हुंडा विरोधी कायद्याची माहिती इथे येऊन देणार होते? हो मॅडम, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय. ते उद्या सकाळी आपल्याकडे येणार आहेत. मग त्यांच्या जाण्या येण्याचं काय? नाही, ते म्हणाले की जाण्या येण्याचा खर्च मी स्वतःच करेन. तेवढाच तुमच्या सामाजिक कार्याला माझा हातभार लागेल. वा, फारच समंजस दिसतात हे गृहस्थ. येस मॅम. मॅम, तुम्हाला मी ते शपथपत्रकाचा रफ ड्राफ्ट दिलेला तुम्ही वाचलात? तो फेअर करायचा आहे. हो वाचला ना. अगं त्यामध्ये परावृत्त करीन असं जे लिहिलंयस त्यानंतर या विषयाची सविस्तर तक्रार नोंदवीन असं ॲड कर. चालेल ना? बाकी ठीक आहे? ठीक आहे, उत्तम आहे. आणि मगाशी हा ओंकार म्हणाला ना, तसा हा प्रॉब्लेम तुमच्या पिढीला आज रिलेट करताही येणार नाही. पण हा प्रॉब्लेम आजही मोठा आहे. कित्येक मुली लग्नानंतर आज लगेचच एका वर्षाच्या आत मृत्युमुखी पडतायत, आत्महत्या वाढतायत. कायदा आहे, पण खरी गरज आहे ती मतपरिवर्तनाची, आणि ती तुम्ही करू शकता. तुम्ही जसे इतर डे साजरे करता ना, तसा हा डे नाही तर लाईफ टाईम कमिटमेंट आहे, हे विसरू नका. आणि माझी खात्री आहे ते तुम्ही विसरणार नाही. मी वर्कर्सचे चेक तयार करून ठेवलेत, तुम्ही सह्या करून द्या. ओके. आणि इन्कम टॅक्सच्या संदर्भात मी सीएची अपॉइंटमेंट घेते. हो, पण हे लवकरच घे, 1-2 दिवसात. ते काम आटपायला पाहिजे आपल्याला लवकर.
मी अपॉइंटमेंट घेतली की तुम्हाला कळवते. हां चालेल चालेल. अरे हो मा एक सांगायचंच राहिलं. काय? शालिनी वहिनींच्या बाबांचं पत्र आलंय. हां काय म्हणतायत? शाळेचं काम कुठपर्यंत आलं? शाळेचं काम पूर्ण झालंय. शाळा पुढच्या आठवड्यात सुरू सुद्धा होईल. अरे वा, अगदी सांगितल्याप्रमाणे काम पूर्ण केलं यांनी. हो आणि पुढे असं लिहिलंय की शाळा पुढच्या आठवड्यापासून नवीन इमारतीत भरायला लागेल. तर तुम्ही येऊन इमारतीचं उद्घाटन करावं आणि मुलांना आणि शिक्षकांनाही भेटावं. खरं म्हणजे या उद्घाटनासाठी कोणीतरी शिक्षण क्षेत्रातला माणूस पाहिजे नाही. पण आवडेल आम्हाला जायला. खरंच निर्मला, सगळेच जण गेलो तर? मा खरंच खूप छान कल्पना आहे. मुलांनाही जरा आवडेल नाही तिथे. हो आणि त्या आजी आजोबांनाही भेटता येईल मुलांना. आणि मुख्य म्हणजे गावातली माणसं कशी साधी राहतात, छोट्या छोट्या गोष्टीत कसा आनंद मानून घेतात हे पण मुलांना पाहायला मिळेल. ठरलं तर मग पत्रावरची तारीख बघ आणि उद्या सकाळी सगळ्यांना सांग की या तारखेला आपल्याला शालिनी वहिनींच्या माहेरी जायचंय. जी येऊ मी? हो. अगं आणि निर्मला, मुक्ताला सांगायला विसरू नको हा. मुक्ता पाहिजेच आपल्या बरोबर. जी सांगते. हुंडा विरोधी मोहीम म्हणे. साला नवटंकी. बापाने पैसे ओतल्याशिवाय या पोरींना चांगले नवरे मिळणार तरी कसे? असं म्हणू नको. हुंडा देणार नाही घेणार नाही अशी शपथ घेणार आहेत ते. आईची शपथ घेऊन खोटं बोलणारी लोक आहेत इकडे. तिथे या असल्या शपथेला कोण भीक घालतंय? तुला सांगतो, लिहून घे. इथल्या अर्ध्या लोकांची लग्न ना हुंडा देऊन किंवा घेऊनच होणार आहेत. अरे आणि अशा कार्यक्रमांनी जर हुंडा प्रथा बंद झाली असती तर कायद्याची काय गरज होती काय? रिकाम टेकड्यांचा उद्योग आहे रे. हाय. काय रूपा, तू नाही गेलीस शपथ घ्यायला? का तुझ्या बाबाने साईडला काढून ठेवलंय आठवडं? ए मला असं शो ऑफ करायला आवडत नाही. आणि मला जर वाटलं ना तर आय विल डू इट पर्सनली. बकवास आहे सगळं. क्वाईट इम्प्रेसिव्ह. हा, आता बघूया यांच्याकडे. मला बोलायचा चान्स दिला ना एकेकाची वाटच लावेल. उद्या मुक्ताचा स्ट्रीट प्ले, नंतर डिबेट असेलच. मुक्ता प्रभू स्ट्रीट प्ले करते काय? आता बघतोस तिथं स्ट्रीट प्ले कसा होतो ते. भाषणाला प्रतिसाद जरा अनपेक्षितच होता. त्या महिला मंडळाने जी मुलं बोलवली होती, विशेषतः त्या मुली वगैरे, हे केअरलेस किंवा उदाड नाहीत. म्हणजे मी पाहिलं की ती पुढच्या आयुष्याविषयी खूप गंभीर असतात. काय चिरंजीव, कुठे गेला नाहीस? जायचंय. आता मी काय सांगतो, हुंड्यासारखा विषय म्हणजे कायद्यातला खिचकटपणा सोडला तरी त्यांच्या शंका इंटरेस्टिंग होत्या, विशेषतः मुली. तुम्हाला सांगते, यापुढचं सगळं जग मुलीच चालवणार आहेत. म्हणजे आम्ही सुद्धा आमचे जे स्त्री संघटनांचे जे काही पुढचे कार्यक्रम किंवा योजना आहेत त्या कॉलेजमधल्या मुलींपासूनच सुरुवात करू. म्हणजे मुलींचे जे कायदेशीर हक्क आहेत त्यावर जागृती अभियानाने विचार करू. मुलींचे सगळे हक्क त्यांना व्यवस्थित माहिती असतात. उलट आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळवण्याकडेच त्यांचा कल असतो. म्हणजे नुसता गाडीवाला मुलगा नको असतो त्यांना. मग त्याच्याकडे होंडा अकॉर्ड आहे का टोयोटा करोला आहे यावर यांचे निर्णय फिरतात. बाप रे, म्हणजे आता वरपक्षाचीच परीक्षा का काय? मग काय? वरपक्ष कसला म्हणतेस? वरवरचा पक्ष म्हण. मुलींच्या अपेक्षा सांगतोय हा. मुलांच्या काही कमी अपेक्षा असतात? ह्यांना हिंडा फिरायला एक, डेटिंग करता एक आणि लग्न करता एक, अशा व्हरायटी मुलींची अपेक्षा असते. अरे बाप रे, अहो ऐकताय ना? नाही म्हणजे आपल्याकडे दोन्ही पक्ष आहेत. गौरे, सांभाळतेस ना स्वतःला, नीट राहायचं. आई, या मीडियावाल्यांना मार्केटमध्ये काही भाव नाही बरं का. या म्हणजे 100% डिवोर्स. हे बघ, असं रडत खडत संसार करण्यापेक्षा हे बरं. आणि नाही कोणी लग्न केलं तर ठीक आहे, राहीन मी एकटी. नाहीतरी तुम्हाला कुठे कळते प्रेम म्हणजे काय ते. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून धावत धावत मागे येतात आणि नाही म्हटलं तर मग भोसकायचं किंवा ऍसिड फेकायचं. नसते उद्योग. गौरे, तेवढं मात्र सांभाळा, नाहीतर नेमका तेवढा फटकळपणा यायचा अंगाशी. फटकळपणा फक्त घरात या. हो का? मग दाखवू का घरातच? आई, या मुलींना असल्याच असतात. आधी गुलुगुलू बोलतात, गिफ्ट्स वगैरे उकळतात, मग हॉटेल्समध्ये पार्ट्या सोडतात
आणि नंतर नुसता फोटो बघून स्वतःच्या सोयीप्रमाणे अमेरिका सेटल एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर निवडतात. अर्थातच मुली काय आता बाळू राहिलेल्या नाहीयेत. त्यांना कुणाबरोबर टाइमपास करावा आणि कुणाशी कमिट करावं हे व्यवस्थित कळत असतं. हो वा. मग कुणी हाणलं तर रडता कशाला? कशाला म्हणजे जबरदस्ती आहे का? वाटलं जमेल आणि नाही जमत आहे असं वाटलं तर जर नाही म्हटलं तर त्यात एवढं बिथरायचं कशाला? आणि परवाच्या त्या पोलीस चौकी बलात्काराने तर मुली पेटून उठल्यात सगळ्या. त्याचा काही मोर्चा वगैरे असेल तर सांग बर का. खूप कव्हरेज घेतात आजकाल टीव्हीवर. एक मिनिट, ही चर्चा आपण इथेच थांबूया. आमची चर्चा तुम्हाला कशी वाटली याबद्दलची मतं जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी एका नवीन विषया सकाट. अरे चल, तुला निघायचं नाही. हा चला चला, मला पण काम पडली आहे. आईला मदत कर. चला पळा पळा पळा. काय कसं काय आलं कालचा कार्यक्रम? मस्त. पण मध्येच येऊन सागर माझ्याशी भांडला. का? त्याला असं वाटतंय की मी शालिनी काकूंकडे त्याची तक्रार केली. असं काय केलं त्याने? पप्पा, एक रूपा नावाची मुलगी आहे आमच्या कॉलेजमध्ये. सागरसाठी अगदी वेडी झाली आहे ती. बरोबर. प्रॉब्लेम तो नाहीये. सागर असं प्रिटेंड करतो की तोही तिच्या तितक्याच प्रेमात आहे. आणि काल तर मी त्या दोघांना रिकाम्या वर्गातनं बाहेर येताना पाहिलं. ह्याआधीही सागरनी अख्ख्या ग्रुपचे सबमिशन्स तिला करायला लावले होते. वेडी आहे का ती मुलगी? ती जरी वेडी असली तरी ह्याने किती गैरफायदा कसा काय अर्थ आहे का नाही? प्रिसाइसली. तू प्रिन्सिपलकडे जायचं होतंस? प्रिन्सिपलकडे? मग तर सागरने काय केलं असतं देव जाणे. ऍज इट इज आज तो मला बाजूला घेऊन ओरडत होता. शालिनी वहिनी बोलले असतील त्याला. तेच काय म्हणत होता तो? म्हणत होता की आता तुझ्या जीवाला शांती मिळाली असेल ना माझ्या आईला सगळं सांगून. तर मी त्याला सरळ म्हणाले की तू रूपाचा गैरफायदा घेतोयस म्हणून. तर त्यावर मला बोलला की तू कोणालाही जाऊन सांग, कोणाची धमकी दे, पाहिजे तर एक्झिबिशन मध्ये पोस्टर्स लाव. आय डोंट केअर. ही सो ॲरोगेंट पप्पा. सांभाळून राहा गं बाई त्याच्यापासून. उगीच काय बाई करायचा. अरे असं कसं करेल? काय करू शकत नाही तो. आपली मुलगी एवढं लक्षात ठेवा. डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखितो, मधुरही वाचेयनी बोलतो, हातांनी बहुसाळ काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची कृपा. आजी. अरे कधी आलात तुम्ही? आत्ताच. आजी तुझ्याकडे थोडं काम होतं. हां बोला. पण वेळ आहे ना तुझ्याकडे? वेळ भरपूर वेळ आहे. आयुष्य संपेपर्यंत आता वेळच वेळ. ए आजी, तुझ्या लहानपणी तू अशीच होतीस का ग? अशीच कशी असेल. काळे केस होते, अशा लांब वेण्या घालायची, 2 फ्रॉक घालायची, स्कर्ट घालायची आणि मैत्रिणींच्या बरोबर माझ्या आईच्या भाषेत सांगायचं ना तर खूप उंडा राहायची. तू वाटत नाही तुझ्याकडे बघून. अरे बाबा, वयाप्रमाणे बदलायला लागतं माणसाला. बरं तुमचं काही काम होतं ना आमच्याकडे? हो, आमच्या कॉलेजमध्ये आम्ही हुंडाविरोधी सप्ताह चालवणार आहोत. अरे वा. त्याच्या शेवटच्या दिवशी आम्ही सगळेजण शपथ घेणार आहोत.
अशाच एका लेखी शपथेवर मला तुझी सही हवी आहे. देशील? अहो पण आम्ही आमच्या मुलांच्या लग्नात हुंडा घेतलेलाच नाही आहे. हो, पण नातवंड तर आहेत. हां, नातवंडांच्यासाठी आम्ही करू सही. आम्ही आमच्या मुलांच्या लग्नात हुंडा घेतला नाही, नातवंडांच्याही घेणार नाही. बोला, कुठे करायची आहे सही? इकडे. इथे ना? हो. थँक्यू आजी. येऊ मी? हां. अरे मी काय म्हणतो, ए राकेश, राकेश. सागर, अगं काही नाही ग, तो थोडा रागावलाय माझ्यावर. मी बघतो त्याला. गुड नाईट. मी तुला पेचात टाकते का रे? मग काय ठरवलंयस? कायद्याने अप्रूव्ह नाही झालं तरी चालेल मला. मनाचा वेडेपणाच समज. निदान त्याच्या समाधानासाठी तरी तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे रे. पण आईच्या मनातली भीती तो विश्वास मानायला तयार नाही. पद्माकर इतकी माणसं 2-2 लग्न करतात. तुला कोण थांबवणार? तुला जर वाटत असेल की मी तुझ्या प्रॉपर्टीच्या मोहापायी मी खरंच